में मनुस्मृति फाड़ने के जोश में डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर की तस्वीर फाड़ बैठे विधायक अवार्ड। महाराष्ट्र भर में निषेध व्यक्त कर की जा रही है कार्रवाई की मांग। विधायक अवार्ड ने मांगी माफी। मैं रफीक कामदार हिंदुस्तानी रिपोर्टर में आपका स्वागत। 29 मई बुधवार को राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी शरद पवार गुट के कलवा के विधायक जितेंद्र अवार्ड, इंडिया अलायंस के प्रवक्ता और पूर्व मंत्री, इन्होंने महाराष्ट्र सरकार द्वारा स्कूली शिक्षा में मनुस्मृति को एक हिस्सा बनाने का निर्णय लिया है, उसके विरोध में आंदोलन किया था। महाड़ का वही तालाब जहां पर भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर ने छूत अछूत के खिलाफ उस तालाब से पानी पीकर इस आंदोलन की शुरुआत की थी, उसी जगह से मनुस्मृति के विरोध का आंदोलन की शुरुआत विधायक अवार्ड ने की। लेकिन इस दौरान मनुस्मृति लिखी हुई एक तस्वीर फाड़ने के साथ साथ जोश खरोश में वो एक बड़ी गलती कर बैठे। उनके हाथ से डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर की तस्वीर भी फट गई। अब ये बात बाद में ध्यान में आने पर उन्होंने इस पर क्या कहा वो तो हम आपको बताएंगे ही, लेकिन अब ये महाराष्ट्र में एक बड़ा मुद्दा बन गया है। भारतीय जनता पार्टी, शिवसेना, शिंदे गुट, रिपब्लिकन पार्टियों के अलग अलग जो धड़े हैं वो पूरे महाराष्ट्र में इसका निषेध व्यक्त कर रहे हैं। कांग्रेस, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी, अजित पवार गुट भी आगे है। महाराष्ट्र भर में निषेध व्यक्त करते हुए जितेंद्र अवार्ड के खिलाफ कार्रवाई की मांग की जा रही है। सबसे पहले हम आपको ठाणे और मुमरा में किस तरह का आंदोलन किया गया। ठाणे में नजीब मुल्ला और राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी अजित पवार गुट के आनंद परांज पे, ये दोनों नेताओं के नेतृत्व में इस पार्टी ने आंदोलन किया। और मुमरा में शिवसेना शिंदे गुट के नेता राजन किने के नेतृत्व में उनके कार्यकर्ताओं ने और दलित समाज के लोगों ने आंदोलन किया। दोनों आंदोलन की झांकियां दिखाने के बाद थाने में क्या प्रतिक्रिया दी आनंद परांज पे और नजीब मुल्ला ने, वो हम आपको दिखाते हैं। और अंत में इस पूरे मामले में जोश जोश में मुझसे एक बड़ी गलती हो गई और उसके लिए मैं माफी मांगता हूं, ऐसा कहकर अपनी बात रखी है इस पूरे मामले को लेकर विधायक जितेंद्र अवार्ड ने। क्या कह रहे विधायक जितेंद्र अवार्ड, सुनिए। अरे बाबा ते बंद करायचंय, पाडायचं नाही, त्याला अजून का अवकाश आहे थोडा। मुर्दाबाद मुर्दाबाद मुर्दाबाद, जितेंद्रवाडचा करायचं काय, खाली डोकं वरती पाय, जितेंद्रवाडचा करायचं काय, खाली डोकं वरती पाय, मुर्दाबाद मुर्दाबाद, जितेंद्रवाड मुर्दाबाद, मुर्दाबाद मुर्दाबाद, जितेंद्रवाड मुर्दाबाद, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जितेंद्रवाडचा करायचं काय, खाली डोकं वरती पाय, 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 मुर्दाबाद जितेंद्रवाडांचा शंकुगिरी करणाऱ्या जितेंद्रवाडांचा जितेंद्र अवार्ड मुर्दाबाद 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 मुर्दाबाद, जितेंद्र अवार्ड मुर्दाबाद, जितेंद्र अवार्ड मुर्दाबाद मुर्दाबाद। हळू 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 यांच्या प्रतिनिधी जोडे होऊन आंदोलन करण्यात येत आहे। भारतीय जनता पार्टी, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, नवनिर्माण सेना, इतर रासप, इतर सर्व पक्षीय जे कार्यकर्ते कामातूनही वेळ काढून या ठिकाणी आपण उपस्थिती दाखवली त्याबद्दल सर्व नागरिकांचं आम्ही मनापासून स्वागत करतो। तसेच मीडियाचे सर्व प्रतिनिधी या ठिकाणी वेळात वेळ काढून आले, या सर्व मीडियाच्या प्रमुखांचं आणि पत्रकार बंधूंचं आम्ही मनापासून स्वागत करतो। ये देखिए, आपने जो वक्त निकाला और ये वक्त निकाल के आप यहाँ पे पधारे, सभी पत्रकार मित्र, बंधु और भगिनी और दूसरे यहाँ के लाडले नगर सेवक राजेंद्र दादा खेनी, सभी पार्टी के सभी
तर नकलाकार, नाटककार आणि नौटंकीकार जितेंद्र आव्हाड आहेत. आज परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो असलेलं पोस्टर त्यांनी आंदोलन करताना फाडून टाकलं. त्यामुळे त्यांच्या मनामध्ये परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल किती श्रद्धा आणि निष्ठा आहे हे दिसून आलं. मनुस्मृतीचा विरोध राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी करते. कुठल्याही परिस्थितीमध्ये मनुस्मृतीचे श्लोक पाठ्यक्रमामध्ये येणार नाहीत. हे राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष, राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांची स्पष्ट भूमिका आहे. पण ज्यांना नाटक करायची सवय ते आंदोलन करायला आज महाडला गेले आणि आंदोलन करण्याच्या भरामध्ये परमपूज्य महामानव बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान त्यांनी केलेला आहे. त्यांच्यावर महाड येथील पोलीस स्टेशनवर फौजदारी गुन्हा, ते व त्यांच्याबरोबर फोटोमध्ये दिसणारे त्यांचे सर्व सहकारी यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल झाला पाहिजे. त्यांना अटक झाली पाहिजे. अशा प्रकारची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आहे. मागणी पूर्ण झाली तर पुढचं पाऊल कसं असणार? झालीच पाहिजे मागणी. मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे यांना विनंती आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री व गृहमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांना विनंती आहे की डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल महाड इथल्या पोलीस स्टेशनमध्ये झाला पाहिजे. त्यांच्या सर्व सहकार्यांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे. नजीबजी, आज ज्या गरज आहे, कारण नाट्य संमेलन सारखे नाटकी आमदार आहेत. ते नाटक करायला गेले म्हणजे खालती डोकं वरती पाय, तसं जितेंद्र आव्हाडची परिस्थिती झालेली आहे. आणि तुम्ही जे नाटकी आंदोलन करा गेले आणि त्या नाटकमध्ये ते सिद्ध झालं आणि त्यांनी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केलेला आहे. परांजपे साहेबांनी जसं सांगितलं, आम्ही तातडीने महाड तिथे रायगड एसपींना फोन केलेला आहे आणि महाड पोलीस स्टेशनला तातडीने गुन्हा दाखल करण्यात यावा. असा आपली अपमान सहन करणार नाही. म्हणजे जे फोटो तुम्ही हातात ठेवलेले आहे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, तुम्ही विसर पडलाय तर कोणाचा फोटो पाडतायत, काय पाडतायत, म्हणजे किती नाटक त्यांच्या डोक्यात आहे आणि किती गुर्मी आहे ते दिसते आपल्याला. म्हणून महाराष्ट्रातली जनता पुरोगामी विचार मांडायचा आणि पुरोगामी विचार मांडत असताना आपण कसे कृत्य करायचे हे सिद्ध होतं. म्हणजे फक्त त्या जीवावर खोटं आणि खोटंच म्हणणं आहे त्यांच्या मनात आणि त्या समोर आलेलं आहे. म्हणून पुरोगामी विचाराबाबतीत आम्ही असं अजिबात सहन करणार नाही आणि गुन्हा नोंदवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. आणि जेवढे फोटोमध्ये सर्व ठाणेतून घेऊन गेलेली लोक आहेत त्यांच्यावर गुन्हा नोंदवला पाहिजे. मनुस्मृतीच्या विरोधात तुम्ही देखील कशावर दखल घेऊ? आमची भूमिका पक्षाने परवाच सन्मान्य दादांनी, राष्ट्रीय अध्यक्ष दादांनी मांडली आहे. आमचे अध्यक्ष परांजपे साहेबांनी सांगितलंय ते आम्ही कदापि होऊ देणार नाही. तिथे आम्हाला जी भूमिका घ्यायची आम्ही भूमिका घेणार आणि ते शिक्षण ज्या अकॅडमिक करिक्युलममध्ये येणार नाही त्याची आम्ही दक्षता घेणार. परंतु हिंदी में जानना चाहेगा, फोटो फाडलेले आहेत जितेंद्र आव्हाडांचे. मुर्दाबाद 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 मुर्दाबाद. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 25 डिसेंबर 1927ला जाती धर्माला जन्म घालणाऱ्या, चातुर्वर्ण्याला जन्म घालणाऱ्या, समाजातल्या स्त्रियांविषयी अतिशय गलिच्छ लिखाण करणाऱ्या मनुस्मृतीचे दहन केलं. त्या मनुस्मृतीच्या काही श्लोकांचा समावेश महाराष्ट्राच्या पाठ्यपुस्तकामध्ये करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि त्याचं अधिकृतरित्या समर्थन श्री केसरकर शिक्षण मंत्री यांनी केलं. त्याच्या विरुद्ध आम्ही मनुस्मृती दहन करण्याचा कार्यक्रम महाड येथे जिथे बाबासाहेबांनीच दहन केलं होतं तिथे घेतलं. हे करत असताना रागाच्या भरात अनावधानाने माझ्याकडनं आणि काही कार्यकर्त्यांकडनं मनुस्मृतीवरती दिलेलं दिसल्यामुळे पोस्टर फाडण्यात आलं, ज्याच्यावरती बाबासाहेबांचा फोटो होता. आम्ही मुळीच मुद्दामून केलं नाही. रागाच्या भरात, मनुस्मृतीवरतील रागाच्या भरात हे सगळं घडलं आणि मी त्याबद्दल उघडपणाने माफी मागतोय. मी त्याच्यात उघडपणाने म्हटलं आहे की मी लीन होऊन, नतमस्तक होऊन ह्या प्रकरणाबद्दल कार्यकर्त्यांकडनं माझ्याकडनं झालेल्या चुकीबद्दल माफी मागतो. आणि खरोखरच मला वाईट वाटलं, कारण का बाबासाहेबांना आयुष्यभर बाप मानणारा मी माणूस आहे.
मी कुठल्याही प्रकरणात बोलत असताना जय भीमशिवाय भाषण संपत नाही. मी कुठल्याही भाषणात किंवा कधीही बोलताना बाबासाहेब हे माझे बाप आहेत असं म्हटल्याशिवाय थांबत नाही. मला कधीही काही वाटत नाही त्यांना बाप म्हणत असताना. त्या बापाचं पोस्टर माझ्या हातनं फाडलं जाणं किंवा त्यांचा फोटो फाडला गेले की नाही हे मला माहित नाही आहे. पण तरीही जे काय झालं असेल मला अत्यंत वेदनादायी आहे. त्याबद्दल मी माफी मागितलेली आहे, माफी मागतोय आणि माफी मागत राहीन. माझ्या हातनं चूक झालेली आहे. ह्याच्याबद्दल जे काय राजकारण चालू आहे ते चालू आहे, त्याच्याबद्दल मला काहीच बोलायचं नाही. म्हणजे राजकारण करतायत, दुर्दैवाने ते मनूबद्दल बोलतच नाहीत. त्यामुळे त्यांना आंबेडकरांबद्दल किती प्रेम आहे, डॉक्टर बाबासाहेबांबद्दल तेच दिसून आलं. माझ्या हातनं हे घडलं ही चुकच आहे, पण मी बाबासाहेबांचा सन्मान करण्यासाठी महाडला आलो होतो. मनुस्मृती जाळली आम्ही, ते बाबासाहेबांना अभिप्रेत आहेत ते केलं आम्ही. त्याच्यात करता 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 एक चूक झाली. इंग्लिशमध्ये एक म्हण आहे, एरर इज दाय नेम ह्युमन. म्हणजे चूक हे मानवी जीवनाचं लक्षण आहे. मी चूकच करणार नाही तर मी देव. माझ्यातून चूक झाली त्याबद्दल मी मनापासून क्षमा मागितलेली. आता ज्यांना राजकारण करायचं असेल त्याला करू द्या, त्याच्यात मला काही फरक पडत नाही. तुम्ही मला मनुस्मृती जाळण्यापासून रोखू शकत नाही. पुढच्या आठवड्यात परत एकदा मनुस्मृती जाळली जाईल.